स्वामी समर्थांनी आपल्या रूपाने आणि मग भक्ताला त्याच्या इच्छित देवतेचे त्याच रूपात दर्शन घडविल्याचे अनेक कथांतून आढळते. द्वारकापुरीत त्यावेळी सूरदास नावाचे महान कृष्णभक्त राहत होते. हे सूरदास जन्मांध होते. आपणास सगुण साकार असे श्रीकृष्ण दर्शन व्हावे अशी त्यांची फार इच्छा होती. स्वामी समर्थ सूरदासांच्या आश्रमात येऊन उभे राहिले. त्यांनी सूरदासाला हाक मारली. म्हणाले, तू ज्याच्या नावाने हाका मारित आहेस तो मी. बघ, इथं तुझ्या दारात येऊन उभा आहे. सूरदास, पहा जरा. इतकं बोलून समर्थांनी त्यांच्या दोन्ही डोळ्यांना हस्तस्पर्श केला. त्याबरोबर सूरदासाला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि त्यांना शंख, चक्र, गदाधारी असे श्रीकृष्णाचे सगुण रूप दिसू लागले. सूरदास सद्गदित झाले. थोड्या वेळाने भानावर आल्यावर त्यांना स्वामी समर्थांनी आपले वास्तव रूपाचे दर्शन घडविले. सूरदास भारावून गेले आणि स्वामी समर्थांना म्हणाले, मला दिव्य दृष्टी दिलीत. आता मला जन्म मरणाच्या या त्रपापासून मुक्त करा. स्वामी समर्थांनी सूरदासाला तू ब्रह्मज्ञानी होशील असा आशीर्वाद दिला. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.